jungle. ईश्वरपुरात अवैध अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी अटकेत, एक पिस्तूल काडतुसे जप्त, एलसीबीची कारवाई. सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण 51,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 3:18 सुमारास ईश्वरपूर येथील रिंग रोडवरील उदय चौक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथक गस्त घालत होते. यावेळी निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक संशयित इसम पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अबूबकर हरून रशीद मनीर, वय वर्ष 26, राहणार मनीर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली. या अग्निशस्त्राबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान चौकशीदरम्यान आरोपीने हे पिस्तूल साबीर पुणेकर, राहणार अकबर मोल्ला, ईश्वरपूर याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, उदय माई, दरिवा बंडगर, अनिल कोहेकर, नागेश खरात तसेच ओशी सूरज थोरात, विक्रम खोत आणि विनायक सुतार यांचा समावेश होता.